हैदराबाद गैजेट लागू होने के कारण ओबीसी वर्ग में मराठा समाज की कथित घुसपैठ शुरू होने से चिंतित क्रांतिकारी ओबीसी योद्धा विजय बोचरे के आत्मबलिदान के बाद ओबीसी समाज में तीव्र नाराजगी है। ओबीसी आरक्षण के हकों के लिए जीवन समर्पित करने वाले विजय बोचरे को श्रद्धांजलि अर्पित करते हुए ओबीसी संगठनों ने उनके परिवार को आर्थिक मदद दिए जाने की मांग करते हुए जिलाधिकारी को एक ज्ञापन सौंपा। राष्ट्रीय ओबीसी एससी एसटी क्रांति दल सहित विभिन्न ओबीसी संगठनों ने जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकालकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को जिलाधिकारी के माध्यम से निवेदन भेजा। इस निवेदन में बोचरे परिवार को तत्काल सानुग्रह आर्थिक सहायता देने और परिवार के एक सदस्य को सरकारी सेवा में समायोजित करने की मांग की गई। आंदोलनकारियों ने कहा कि बोचरे ने आरक्षण, जाति आधारित जनगणना और ओबीसी के न्याय के लिए अपना जीवन समर्पित कर दिया था। उनके इस बलिदान से समाज में बेचैनी फैली है और सरकार को तत्काल न्याय देना चाहिए। ओबीसी आंदोलनकारियों ने एक स्वर में सरकार से न्याय की मांग की है। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन मोर्चे होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून अकोला जिल्ह्यातील तालुका पाथुरीतील आलेगाव मधले विजय बोचरे जे ओबीसीचं आमचं नेतृत्व होतं, त्या नेतृत्व जे ओबीसी साठी काम करत होतं त्यांनी ओबीसीची मागण्यांची दखल घेतली पाहिजे। ओबीसीचं सामाजिक, शैक्षणिक, राजकीय प्रगती झाली पाहिजे अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र लिहून त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं। त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं हे आत्महत्या नसून त्यांनी ओबीसी साठी केलेलं बलिदान आहे आणि म्हणून त्यांच्या बलिदानासाठी त्यांच्या कुटुंबाची त्यांनी पर्वा नाही केली आणि त्यांच्या कुटुंबात उघड्यावर पडलेलं आहे। आणि म्हणून आमची शासनाला आजच्या निवेदनाद्वारे विनंती आहे की ज्या ओबीसी साठी बलिदान करणाऱ्या शहीद विजयभाऊ बोचरे यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्यात यावी किंवा त्यांच्या घरातल्या एकाला शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं। या अनुषंगाने आज आम्ही ओबीसी घटकातील तमाम संघटना अकोल्याच्या जिल्हाधिकारी साहेबांशी आज चर्चा करून ही मागणी केलेली आहे।